श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर खूप दिवसांनी आज आम्ही बाहेर पडलेलो, मुलांना सुट्ट्या लागलेल्या, परीक्षा संपलेल्या, त्याच्यामुळे आज चाललेलो आम्ही बीचवर। वास्को आणि दाबोलीम एअरपोर्टपासून अगदी जवळ असलेला हा बीच आहे। दाबोलीम एअरपोर्टपासून फक्त 15 किंवा 20 मिनटं लागतात। रस्त्याची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे जरासं ट्रॅफिक लागतं। इथून जाताना मला जेव्हा संभाजी महाराजांच्या स्मारकाकडे बघते तेव्हा घाटी म्हणलेल्याचा राग नाही तर अभिमान वाटतो की अशा शूर, पराक्रमी आणि न्यायप्रिय राजाच्या राज्यात आपला जन्म झाला आहे। आणि राजांचा पराक्रम आणि आदर्श असा की संपूर्ण जगाने घ्यावा। इथं खूप असे आंबे लागलेत आणि नेव्हीचा हा एरिया आहे आणि वास्को इंडियापेक्षा जास्त एरिया हा नेव्हीचाच असेल। इथून हेलिकॉप्टर जातं, इथं म्युझियम आहे आणि आम्ही चाललो आता बीचवर। अथांग सागर, समुद्र बघायला खूप भारी वाटतं। ही पोरं इतकी फास्ट आहेत की गाडीवरून डायरेक्ट रेतीत। मी बीचवर पोचलो आणि बीचचं नाव आहे बोगमालो बीच। होय समर्थ, बीचचं नाव काय सांग? अरे, आणि हा असा बीच आहे आणि हे इथं हॉटेल आहे आणि ही आमची इकडे टाकी। होय हाय कर। आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आहेत। छोटासा बीच आहे असा। हा असा बीच आहे, जास्त चल काय करणार? चालेल, चल त्याच कपड्यावर जायचं। चपला ठेवून आली तिकडी, घेऊन ये त्या। तू जा ना, चपला बघतो जा मी पडतो। हा गेले ते, कंटाळले ते, इथं बसलो। मिस्टर गेले ते तिकडं सावलीत बसायला, ते तिकडं एकदम। लाईफ गार्ड आणि छोटासा बीच आहे फक्त इतका। वारं खूप आहे आणि मी खातोय लाडू आणि पोरगी माझी जे आवडेल ते सगळं घेऊन येते, शंख, शिंपले। हा दगड घेऊन आले, तो म्हणे तिला खूप आवडला, हा ठेवायचा आहे। मी आता आणले लाडू, ते आता खाणार। इथं बीचवर एक गोष्ट 10 रुपयाची असली तरी 20-30 रुपये घेतात। खूप महाग आहेत, लुटालूट असते अक्षरशः। त्याच्यामुळे आम्ही सॉफ्ट ड्रिंक खायसाठी काय असेल ते घरूनच घेऊन येतो, तेच बेस्ट आहे। पण बीच साईडला काही घ्यायचं म्हटलं तर सगळं कॉस्टली जातं, त्याच्यामुळे बाहेरूनच येताना सॉफ्ट ड्रिंक किंवा खायसाठी काही स्नॅक आणायचं असेल तर बाहेरून आणलेली बेस्ट। पण इथं सगळंच महाग। आणि असा हा बीच, तिकडं ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, स्पोर्ट वॉटर ॲक्टिव्हिटीज, आणि हे लाईफ गार्ड आहेत।
जास्त डीप गेलेल्यांना ते ओरडतात, जायला देत नाहीत, कारण खूप ॲक्सिडेंट्स वगैरे असे होतात. त्याच्यामुळे हे लाईफ गार्ड असे असतातच. सुद्धा आहेत इथं. सर्व प्रकारच्या वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. इथून दाबोलीम एअरपोर्ट आणि नेव्ही रनवे जवळ असल्यामुळे फायटर, हेलिकॉप्टर किंवा विमानं जात असताना दिसतात. फॉरेनर्स एवढे आत गेले आहेत, पण त्यांना काय नाही बोलत. फक्त इंडियनना रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा इतक्या दूर जायचं की इतक्या दूर नाही जायचं. कारण फॉरेनर्स यांना म्हणजे लहानपणापासूनच स्विमिंग वगैरे शिकवली जाते आणि बेस्ट स्विमर असतात ते. त्याच्या मानानं इंडियन्स कमी, त्याच्यामुळे इंडियन्सना वगैरे यात जाऊ नका असं रिस्ट्रिक्शन्स असतात. पण फॉरेनरांना फारच कमी. तर ते किती आत गेले दिसत नसेल कदाचित. आणि फॉरेनर्स इतर बीचच्या तुलनेत खूप कमी असतात. तिथे लाईफ गार्ड आहेत. चला पप्पा येणार नाही. मेरा पैर किधर पड़ेगा ना उधर सूखी जमीन हो जाती है. ही माझी पोरगी फॉरेनर कडे गेले, काय विचारते एकदम तिकडं. Hello ma'am, Madeline, hello, how are you? Madeline, how are you? What is your country? Madeline, America तुझी म्हटली आणि तुझी कंट्री कुठली? कॅनडा. अमेरिका, कॅनडा, इंडिया म्हणून सांगायचं बाई. बघ कसं वाटलं? किती वेळ खेळलीस? अर्धा तास. आणि तू किती वेळ खेळलेस? 2 तास. आणि यांची गाडी गाण झाली. हा बीचचा स्ट्रीट आहे आणि आम्हाला जाताना रस्त्यात गावचा रानमेवा, चूर्ण, तोरण पण म्हणतात तो भेटला. हे गावाकडचा रानमेवा, तोरण. तू खाल्लीस? छान आहेत. मी खाऊ. आणि आम्ही चाललो घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.